नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 15 जून 2026 वार सोमवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. आयुष्यातील प्रत्येक आव्हान हे वाढीची एक नवीन संधी असते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. नीट परीक्षेची विश्वासार्हता टिकून ठेवण्याकरिता यावेळी केंद्र आणि राज्य सरकारने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था केली आहे. अमरावतीमध्ये आज एका अत्यंत गोपनीय आणि हाय प्रोफाईल ऑपरेशनद्वारे नीट परीक्षेच्या सुमारे 6,000 प्रश्नपत्रिका विशेष विमानाने पोहोचविण्यात आल्या आहेत. हनुमानगडीच्या मैदानावर उतरलेल्या विमानापासून प्रश्नपत्रिका कडेकोट सुरक्षित थेट जिल्हा कोषागारापर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. 3 मे रोजी पेपर फुटीमुळे रद्द झालेल्या परीक्षेनंतर सरकार यावेळी कोणताही धोका पत्करायला तयार नाही. या प्रश्नपत्रिका कशा पोहोचवण्यात आल्यात आणि सुरक्षा व्यवस्था किती कडक आहे पाहूया ह्या खास रिपोर्टमध्ये. नीट परीक्षेसाठी यावेळी अशा प्रकारे सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे जी कदाचित याआधी कधीही पाहायला मिळाली नसेल. अमरावतीमध्ये शनिवारी विशेष विमानाद्वारे सुमारे 6,000 प्रश्नपत्रिकांची खेप पोहोचली. गोपनीयता राखण्याकरिता विमान थेट हनुमानगडी मैदानावर उतरवण्यात आले. विमानाने आणलेल्या प्रश्नपत्रिका सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीलबंद वाहनांमध्ये ठेवण्यात आल्यात. त्यानंतर कडक पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा घेऱ्यात त्या जिल्हा कोषागारापर्यंत पोहोचविण्यात आल्या. प्रशासनाच्या माहितीनुसार सर्व प्रश्नपत्रिका जिल्हा कोषागाराच्या अत्याधुनिक आणि सुरक्षित लॉकरमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. 21 जून रोजी परीक्षेच्या दिवशीच हे गठ्ठे बाहेर काढले जातील आणि निर्धारित परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचविले जातील. विशेष म्हणजे 3 मे रोजी आयोजित नीट परीक्षा पेपर फुटीच्या आरोपानंतर रद्द करण्यात आली होती. देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये परीक्षेच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळेच यावेळी सरकारने प्रश्नपत्रिकांची ने-आण आणि साठवणुकीसाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. अमरावती जिल्ह्यातील सुमारे 6,000 विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत, तर देशभरात 22 लाखाहून अधिक परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. केंद्र सरकार आणि परीक्षा संस्थांचा दावा आहे की ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित करण्याकरिता प्रत्येक स्तरावर देखरेख ठेवली जात आहे. पेपर फुटीनंतर देशभरात उपस्थित झालेल्या प्रश्नानंतर आता सरकार नीट परीक्षेची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष विमानाद्वारे प्रश्नपत्रिकांची वाहतूक आणि अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था हेच या दिशेने उचललेले एक मोठे पाऊल मानले जात आहे. आता सर्वांचे लक्ष 21 जून रोजी होणाऱ्या परीक्षेवर लागले आहे, जिथे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबतच परीक्षा प्रणालीची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. अमरावतीच्या शासकीय रुग्णालयांमधील अनागोंदी, अस्वच्छता आणि रुग्णांच्या हाल अपेष्टांबाबत सिटी न्यूजने सातत्याने आवाज उठवला होता. 2 दिवसांपूर्वी अमरावती दौऱ्यावर आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटींची दखल घेत थेट आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर आज राज्य आरोग्य विभागाची विशेष टीम अमरावतीत दाखल झाली आणि इरविन तसेच डफरीन रुग्णालयातील वास्तव पाहून अधिकाऱ्यांची झोप उडाली. गंदगी, अव्यवस्था आणि रुग्णांच्या तक्रारींमुळे आरोग्य विभागाचे नोडल अधिकारी स्वप्नील सांगडे संतप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पाहूया हा विशेष रिपोर्ट. अमरावतीच्या इरविन आणि डफरीन रुग्णालयातील सुविधांबाबत सातत्याने तक्रारी समोर येत होत्या. रुग्णांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे तसेच उपलब्ध यंत्रणांचा योग्य वापर होत नसल्याचे मुद्दे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीरतेने घेतले होते. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे नोडल अधिकारी स्वप्नील सांगळे अमरावतीत दाखल झालेत. त्यांनी सर्वप्रथम इरविन रुग्णालयाची पाहणी केली. जिल्हा शल्य चिकित्सक पवार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध वार्डची तपासणी करत रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्यात.
तपासणी दरम्यान अनेक ठिकाणी अस्वच्छता, अपुरी देखभाल आणि प्रशासनातील त्रुटी आढळून आल्या. रुग्णालय परिसरातील गोंधळ आणि व्यवस्थेतील कमतरता पाहून नोडल अधिकारी नाराजी व्यक्त करताना दिसलेत. 6-8 तासाच्या ड्युटीमध्ये किती वेळ काम करू शकतात ते? 8 तास ते शासनाचे बांधलेले माहिती का तुम्हाला? काय काम करताय दाखवा मला. आता या एरियातला सफाई कामगार काय कुठे पोछा मारताना दिसतोय, काय काम करताना दिसतोय? तुम्ही एकदा साफ केलं म्हणजे साफ झाला असं का? रुग्णालय पूर्ण वेळ कंटिन्यू पोछा आणि साफसफाई चालू पाहिजे. मशीन घेतलेत का तुमच्या कंपनीत? मग साफसफाई कंटिन्यू राहणं हे महत्वाचं आहे. तुम्ही काय एकदा केलं सकाळी एकदा केलं म्हणजे झालं असं नाही. सर मशीन आल्यानंतर याच्या ताब्यात द्यायसाठी मला एकदा पगार थांबावं लागला तेव्हा ताब्यात घेतली. हे करून टाका. यानंतर त्यांनी डफरीन रुग्णालयाची पाहणी केली. येथेही गंदगी आणि अव्यवस्था पाहून अधिकारी आश्चर्यचकित झालेत. रुग्ण आणि नातेवाईकांकडून मिळालेल्या तक्रारींमुळे आरोग्य यंत्रणेतील अनेक गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आलेत. माध्यमांशी संवाद साधताना स्वप्नील सांगडे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय. निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. संबंधितांना नोटिसा बजावल्या जातील आणि संपूर्ण अहवाल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सादर केला जाईल असेही ते म्हणालेत. दरम्यान सायंकाळी 5 वाजता सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचीही पाहणी करण्यात आली. इथे मात्र उपलब्ध सुविधांबाबत आणि व्यवस्थापनाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. इरविन, डफरीन आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयांच्या दुरुस्तीसाठी आरोग्य विभागाकडून 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. त्यामुळे आता दुरुस्तीच्या कामांकरिता सार्वजनिक बांधकाम विभागावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. अमरावतीच्या आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर आता थेट राज्य स्तरावरून लक्ष केंद्रित करण्यात आले असून निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई होते का आणि रुग्णालयांची परिस्थिती खरोखर सुधारते का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बेटा ब्लड प्रेशर कुठे आहे? पेशंटचं ब्लड प्रेशर घेतलं कोणी आहे पेशंट? आता बीपी किती इथे काय म्हणताय? रिसेंटली आता 150, 192. आता हिला प्री इक्लाम पीएच कोण डिफाईन करेल का? ही करेल का? मेडिकल ऑफिसर काय द्याल त्याला? मेडिकल ऑफिसर काय द्याल? 190, 150, 192 ब्लड प्रेशर काय लेबल करा? काय 400ला मंजूर आहेत ना. मी 400चं म्हणतच नाही, मी 200वरच म्हणतो. 200 कोणता आहे? पहिले मी त्याचे डॉक्टर्स फक्त डॉक्टर्स आहेत. या एक क्लास 4 आहे का? हा पुढे क्लास परिष्कार स्वच्छता 103. बाह्य रुग्ण सेवक 5, 4 भरलेले आहेत. अपघात सेवक 5, 6 आहेत, 5 भरले. रक्तपेढी सेवक 20, 14 भरले. सफाई कामगार आता हे परमनंटच आहेत ना. सफाई कामगार 3 भरले. आणि एक विनंती अशी होती की आमच्यासोबत 1-2 वाट थोडं पाहली तर बरं होईल. नाही, तुमच्या ज्या भावना आहेत त्या भावना मला अशाही कळल्या आणि मी स्वतः केल्यानंतर मी जी पाहणी केली त्याच्यात मलाच एवढं दुःख झालं की तुमच्या मी कारण 15 नंबर वॉर्डमध्ये बघितलं असतं आपण तर ते जे टॉयलेट आहे तिथे लेडीज आणि जेंट्स दोन्ही पण ॲडमिट आहे, पण तिथे टॉयलेटला दरवाजाच नाही आहे. मेन दरवाजा बंद केला तर कोणी एकच व्यक्ती 5 टॉयलेट वापरू शकतो का? त्याच्यामध्ये सीट सुद्धा तुटलेली आहे. याच्यावर आपण कडक कारवाई करणार आहोत. काय पाहणी केली मला तुमच्याशी चर्चाच करायची ना. स्पेशल वेळ ठेवलेला आहे. हे सर्व एक संपवून घेऊ. ठीक आहे. त्यानंतर आपण एकत्र बसून संवाद करू चालेल. चालेल. तुमच्या सर्व अडचणी मी रुग्णालयाचा पूर्ण हे केलेला आहे. पाहणी केली गेली. 1.5 तासाची पाहणी झाली. तुमची इच्छा असेल तर आपण परत जाऊ, पण तेच बघणार आहे. आणि तुमच्या समस्या ज्या आहेत त्या मला दिसल्या आहेत. म्हणजे तुम्ही वेगळं काही सांगाल? समस्या आमच्या नाही आहे सर, आहे जनतेच्या समस्या, नागरिकांच्या समस्या आहेत. रुग्णांना जे आवश्यक सर्व एकदम बरोबर आहे. सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. कुठेतरी प्रशासनाचा अंकुश नाही आहे किंवा प्रशासन निम्न पद्धतीने काम करतं आहे प्रथम लक्षात आलेलं आहे. आम्ही सर्व गोष्टी बघून योग्य त्या आपण कारवाई करणार आहोत. पण मला असं वाटतं की आपण एक सर्व माझा एकदा आता सर्व डॉक्टरांचा एकदा सगळं चेक वगैरे केल्यानंतर मग आपण बोलू. किती वाजेल तरी म्हणजे मग आम्ही तोपर्यंत जाऊन
तुम्ही 1 तासात येता. साहेबांना मी मागच्या वेळेस सांगितलं होतं फोन करून का इकडे जे एंट्रन्स कसं आहे एकच पाहिजे. आता यांनी इथे बाजूला एंट्रन्स केलेला आहे. नाही सर, खुला आहे ते. तुम्ही त्या बाजूने बघा बरं किती पार्किंग तर बघा किती केलेली आहे. खरं तिथून गाड्या जाते तर किती ऍक्सिडेंट होऊन पार्किंग केलेलं आहे तिथे. अमरावतीतील शासकीय रुग्णालयांच्या अव्यवस्थेची थेट राज्य आरोग्य विभागाने दखल घेतली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनंतर झालेल्या या तपासणीमुळे अनेक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. आता नोटिसा, कारवाई आणि 5 कोटींच्या निधीनंतर प्रत्यक्षात रुग्णांना चांगल्या सुविधा मिळतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. मतदानाचा दिवस जवळ येत असतानाच महायुतीने विजयाकरिता कंबर कसली असून अमरावतीत सुरू आहे एक अत्यंत महत्त्वाची आणि हाय प्रोफाईल बैठक. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व महायुतीचे प्रमुख नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकाच छताखाली जमले आहेत. प्रवीण पोटे पाटील यांच्या विजयाकरिता आखली जाणारी रणनीती, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आराखडा आणि निवडणुकीतील अंतिम गेम प्लॅन यावर या बैठकीत सखोल चर्चा होत असल्याची माहिती समोर येत आहे. नेमके कोणते निर्णय होत आहे आणि महायुतीचा विजयाचा फॉर्म्युला काय असणार आहे, बघूया. अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटात राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावतीमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. प्रवीण पोटे पाटील यांच्या प्रचाराला आणखी धार देणे, मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे आणि निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवणे या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे, युवा स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आमदार रवी राणा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके, सुरेखा ठाकरे तसेच शिवसेना शिंदे गटाचे नेते संतोष बद्रे यांच्यासह महायुतीचे सर्व महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जाणारी ही बैठक निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील रणनीती ठरवणारी बैठक म्हणून पाहिली जात आहे. मतदारांशी थेट संपर्क, बूथ स्तरावरील नियोजन, प्रचार यंत्रणा अधिक मजबूत करणे आणि प्रत्येक मतदारांपर्यंत महायुतीचा संदेश पोहोचविणे यावर या बैठकीत विशेष भर दिला जात आहे. एकीकडे विरोधकांनीही आपली ताकद पणाला लावली असताना दुसरीकडे महायुतीकडून विजय निश्चित करण्याकरिता सर्व घटक पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीतील ही बैठक केवळ एक औपचारिक बैठक नसून आगामी निकालाची दिशा ठरवणारी निर्णायक राजकीय चाल मानली जात आहे. आता या बैठकीतून कोणते अंतिम निर्णय समोर येतात आणि महायुतीचा फायनल गेम प्लॅन कितपत यशस्वी ठरतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, देशाचे लोकप्रिय असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये 17 ठिकाणच्या विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्याचबरोबर अमरावतीची ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महायुतीचे नेते आदरणीय प्रवीण पोटेजी हे तिसऱ्यांदा ही निवडणूक लढतायत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार हा प्रचंड बहुमताने जिंकून आला पाहिजे या दृष्टिकोनातून इथल्या असणाऱ्या सर्व महायुतीच्या सर्व नेत्यांनी गेल्या 15-20 दिवस प्रचंड मेहनत केलेली आहे आणि आज महायुतीचे सर्व कार्यकर्ते, नेते हे सर्वजण या निमित्ताने, बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र आले. 18 तारखेला ही निवडणूक होणार आहे. मतदान केंद्राच्या सर्व ठिकाणी महायुतीचे प्रमुख नेते मंडळी यांची त्या ठिकाणी उपस्थिती असली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ज्या रचना करायला हव्यात त्या रचनांच्या संदर्भातली आज ही बैठक ही महायुतीच्या सर्व नेते मंडळींनी घेतली आहे. मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये प्रवीण पोटेजी,
हे प्रचंड बहुमताने जिंकून येतील हा विश्वास महायुतीच्या सर्व तिथल्या असणाऱ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीसाठी मी प्रवीणजींना सुद्धा अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने विजयाकरिता रणशिंग फुंकले असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्रवीण पोटे पाटील यांच्या विजयाकरिता आखला जाणारा हा फायनल गेम प्लॅन निवडणुकीच्या निकालावर किती प्रभाव टाकतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन स्वतः ट्रॅक्टर हाती घेत आमदार रवी राणा यांनी माडेगाव येथील आपल्या शेतात नांगरणी केली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला देत घाईघाईने पेरणी न करण्याचे आवाहन केले. यंदा पावसाला उशीर होण्याची शक्यता असल्याचे संकेत असल्याने योग्य वेळीची प्रतीक्षा करण्याचे आवाहन त्यांनी केले. काय म्हणालेत आमदार रवी राणा पाहूया हा विशेष रिपोर्ट. माडेगाव परिसरातील आपल्या शेतात आमदार रवी राणा यांनी ट्रॅक्टर चालवत खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी यंदाच्या पावसाच्या संभाव्य परिस्थितीवर भाष्य केलेत. रवी राणा यांनी सांगितले की अनेकदा पहिल्या पावसानंतर शेतकरी पेरणी करतात, मात्र नंतर पावसात खंड पडल्याने दुबार पेरणीची वेळ येते आणि त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. यंदा मान्सून काहीसा उशिरा दाखल होण्याचे संकेत विविध हवामान अंदाजातून मिळत असल्याचे त्यांनी नमूद केलेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम बाळगून पुरेसा पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणी करावी असे आवाहन त्यांनी केलेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना शेतीची सर्व तयारी पूर्ण ठेवण्याचा सल्ला दिला. बियाणे, खत आणि इतर आवश्यक साहित्य तयार ठेवावेत, मात्र केवळ पहिल्या सरींवर विश्वास ठेवून पेरणी करू नयेत असेही त्यांनी स्पष्ट केलेत. दुबार पेरणीमुळे बियाणे, मजुरी आणि इतर खर्च दुप्पट होतो. त्यामुळे योग्य वेळ साधून केलेली पेरणीच शेतकऱ्यांकरिता फायदेशीर ठरेल असेही मत त्यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे आमदार रवी राणा यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या सावधगिरीचा इशारा देत आर्थिक नुकसान टाळण्याकरिता योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. आज संपूर्ण माझ्या शेतामध्ये मी स्वतः सकाळपासून आतापर्यंत या ठिकाणी नांगरणी केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर्ण शेत तयार करून आम्ही ठेवत आहे दरवर्षीप्रमाणे. पण निसर्गाची साथ यावेळेस मिळत नाहीये. कुठे ना कुठे पाऊस उशिरा येत असल्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की कोणी शेतकऱ्यांनी पेरणी करायची घाई करू नये. आपल्या शेतामध्ये नांगरणी वगैरे करून पूर्ण शेत तयार करून ठेवा. पण जिथपर्यंत महाराष्ट्र सरकारच्या वतीने आवाहन केलं जाणार नाही की पेरणी करा, तिथपर्यंत कोणी पेरणी करू नये. कारण निसर्गाची साथ ही जरुरी आहे. दुबार पेरणीची वेळ आली नाही पाहिजे. दुबार पेरणीची जर वेळ आली तर शेतकरी संकटामध्ये सापडेल आणि शेतकऱ्याचं महाराष्ट्रातलं जर नुकसान झालं तर या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं मोठा मदतीचा हात सरकारला द्यावा लागेल. पण आताच पहिले आपली शेती पेरण्याच्या आधी आपण थोडंसं थांबून पेरली पाहिजे. थांबून आपलं बियाणं शेतामध्ये टाकलं पाहिजे. कारण की आज जर आपण घाईनं पेरलं आणि पाऊस जर आला नाही 20-25 दिवस तर पूर्ण दुबार पेरणीची वेळ येणार आहे. म्हणून शेतीवर पूर्ण मशागत करून शेतीची तयारी करून ठेवा. पण जिथपर्यंत सरकारच्या वतीने आवाहन केलं जात नाही, अधिकारी आपल्याला हवामान विभागाच्या माध्यमातून सांगत नाही, तिथपर्यंत कोणी शेतकरी पेरू नये ही नम्र विनंती करतो. मी सुद्धा माझ्या शेतामध्ये आता नांगरणी हे ट्रॅक्टरच्या माध्यमातून करत आहे. पूर्ण शेत तयार करून ठेवत आहे. पण जिथपर्यंत हवामान खात्याचं आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून जिथपर्यंत आवाहन केलं जाणार नाही तिथपर्यंत मी स्वतः पेरणी करणार नाहीये. म्हणून आपल्यालाही सांगतो, पेरणी करू नका. दुबार पेरणीची वेळ येऊ देऊ नका. निसर्गाने साथ दिली पाहिजे हे देवाला प्रार्थना करा. शेतकऱ्यांनी घाई न करता हवामानाची स्थिती लक्षात घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा असा संदेश आमदार रवी राणा यांनी दिलाय. दुबार पेरणीचे नुकसान टाळण्याकरिता संयम आणि नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमरावती शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक भाग कचऱ्याच्या विळख्यात अडकले आहेत. वेळेवर साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. घंटागाडीचा निश्चित वेळ नाही. अनेक भागात कचरा उचलला जात नाही. अपुऱ्या सफाई कर्मचाऱ्यांमुळे स्वच्छता व्यवस्था कोलमडल्याचा आरोप होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर अनेक सरकारी कार्यालयांच्या परिसरातच कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. महापालिकेचा आरोग्य विभागच जर स्वच्छता राखण्यात अपयशी ठरत असेल तर शहराच्या आरोग्याचे काय होणार, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारित आहेत. अमरावती शहरात वाढती घाण आणि बिघडलेली स्वच्छता व्यवस्था नागरिकांकरिता गंभीर समस्या बनत आहे. शहरातील अनेक निवासी भाग, रस्ते, चौक आणि सार्वजनिक परिसरात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार घंट्या गाड्या वेळेवर येत नाही. अनेक ठिकाणी कचरा संकलनाकरिता कोणताही निश्चित वेळ नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अनेक भागातील समस्या कायम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अपुऱ्या सफाई कर्मचाऱ्यांमुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे स्वच्छता यंत्रणा प्रभावीपणे काम करत नसल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे ज्या परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय, एसीबी कार्यालय, विविध शासकीय विभागांची कार्यालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत, त्या परिसरातही कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. या परिसरात रोज हजारो नागरिक आणि अधिकारी ये-जा करतात, तरीही स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरू आहे. याच परिसरातून अवघ्या काही अंतरावर महापालिका आयुक्तांचे शासकीय निवासस्थान आहे. मात्र इतक्या महत्वाच्या भागातही कचरा आणि अस्वच्छतेची समस्या कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कचऱ्यामुळे दुर्गंधी वाढत असून डास आणि रोगराईचा धोका निर्माण होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक गंभीर ठरू शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. नगरसेवक आणि संबंधित विभागांनी केवळ बैठका न घेता प्रत्यक्ष मैदानात उतरून परिस्थितीची पाहणी करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. स्वच्छ अमरावतीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचे असेल तर महापालिकेच्या आरोग्य विभागाने अधिक जबाबदारीने कामे करणे गरजेचे आहे. अन्यथा शहरातील वाढती घाण आणि नागरिकांचा संताप प्रशासनाकरिता मोठे आव्हान ठरू शकतो. अमरावती शहरातील स्वच्छतेची ही वास्तव परिस्थिती अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. सरकारी कार्यालयांच्या परिसरातच जर कचऱ्याचे ढीग दिसत असतील तर सामान्य नागरिकांच्या भागातील परिस्थिती किती गंभीर असेल याचा अंदाज सहज घेऊ शकतो. आता महापालिका प्रशासन, आरोग्य विभाग आणि लोकप्रतिनिधी या समस्येकडे किती गांभीर्याने पाहतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडत सिटी न्यूजने सातत्याने लावून धरलेल्या वृत्ताची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. रविवारी सिटी न्यूजने प्रक्षेपित केलेल्या बातमीनंतर अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांनी स्वतः राजापेठ आणि बेलपुरा परिसरात भेट देत परिस्थितीची पाहणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाहूया सिटी न्यूजच्या प्रभावी पाठपुरावठ्याचा हा विशेष रिपोर्ट. रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अमरावती शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठमोठी झाडे उन्मळून पडली होती, तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. या समस्येवर सिटी न्यूजने सातत्याने आवाज उठवत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. रविवारी सिटी न्यूजने या विषयावर वृत्त प्रक्षेपित करत नागरिकांच्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या होत्या. या वृत्ताची तत्काळ दखल घेत अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त वर्षा लड्डा यांनी राजापेठ आणि बेलपुरा परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. राजापेठ परिसरातील भुयारी गटारांची तपासणी करत त्यांनी पाणी निचऱ्याची व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिलेत. तसेच गटारांची स्वच्छता आणि नाल्यांची नियमित देखभाल करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. बेलपुरा परिसरात वादळी वाऱ्यामुळे कोसळलेल्या झाडांची आणि फांद्यांची पाहणी करत तातडीने कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. महानगरपालिकेच्या विविध विभागांनी युद्ध पातळीवर सुरू असलेल्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला. नागरिकांच्या तक्रारीनंतर त्वरित कार्यवाही करण्यासह आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सज्ज ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. सिटी न्यूजच्या सातत्यपूर्ण पाठपुरवठ्यामुळे प्रशासन अधिक सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळालेत. सिटी न्यूजच्या प्रभावी आणि जनहिताच्या पत्रकारितेला पुन्हा एकदा यश मिळाले आहे. रविवारी प्रक्षेपित करण्यात आलेल्या विशेष वृत्ताची प्रशासनाने तात्काळ दखल घेत आयुक्त वर्षा लड्डा यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत आवश्यक उपाययोजनांचे आदेश दिलेत. नागरिकांच्या प्रश्नांसाठी सिटी न्यूजचा आवाज पुन्हा एकदा प्रभावी ठरल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. अमरावतीच्या बंडारा परिसरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे.
जुनी वस्ती परिसरात छापा टाकून तब्बल 40 किलो गांजा जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बडनेरा परिसरात कार्यरत असलेल्या अवैध गांजा नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली बडनेरा पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक हसमंत उलोंडेवार यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाला गोवाणीपुरा परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करत पोलिसांनी गोवाणीपुरा आणि जुनी वस्ती परिसरात छापा टाकला. या कारवाई दरम्यान तब्बल 40 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी बिस्मिल्ला बेग उर्फ गुड्डू यासिन बेग आणि जाकीर खान रहमत खान या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडनं जप्त करण्यात आलेल्या गांजाचा साठा पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून गांजाचा पुरवठा नेमका कुठून होत आहे, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि या नेटवर्कचे इतर जिल्ह्यांशी काही संबंध आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे. कारवाईनंतर अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांचा धाक वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केलेत. तसेच परिसरात सुरू असलेल्या इतर अवैध धंद्यांवरही अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आम्हाला आमच्या पूर्ण टीमला गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे बिस्मिल्ला बेग यासिन बेग गोंदणीपुरा जुनी वस्ती येथे त्याच्या राहत्या घरी गांजा बाळगून ठेवलेला आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने आम्ही व आमची सर्व टीम त्या ठिकाणी रवाना झालो. बातमीची खात्री केली आणि सदर इसमास आम्ही पंचसोबत दोन पंच शासकीय पंच यांनासुद्धा बोलावण्यात आलेले होते आणि सर्व प्रक्रिया सर्व साहित्य जे सोबत घेऊन गेलो पंचनाम्याकरिता इतर कारवाईकरिता जे लागतात ते सर्व घेऊन आम्ही त्या ठिकाणी पोचलो. त्याचा जो घर आहे त्याच्या घराचा दरवाजा ठोठावला असता तो आतून तो बिस्मिल्ला बेग हा दरवाजा उघडला. त्याला आम्ही आमची सर्व माहिती दिली. आम्ही कुठल्या कारवाईसाठी आलेलो आहोत आणि आपल्याकडे गांजा असल्याबाबतची माहिती आहे आणि आपली घराची घरजडती द्यायची आहे अशी त्याची संमती दोन पंचासमक्ष घेतल्यानंतर रीतसर घरात प्रवेश करून सर्च केला असता त्याच्या बेडरूममध्ये एक कॉट आहे. त्या कॉटच्या खाली असे पुडके बांधलेले 1 किलो 2 किलो किंवा कमी जास्त वजनाचे असे 27 पुडके त्या ठिकाणी बाळगून असताना मिळून आले. ते बाळगून कोणाला जरी विक्री करेल तो तपासाचा भाग आहे, तो आम्ही त्यानंतर ते निष्पन्न करू. परंतु या दरम्यान आम्ही पूर्ण वजन काटा या सर्व साहित्य त्या गांजाची मोजमाप केली असता एकूण 39.48 किलोग्राम वजन, किंमत अंदाजे 4 लाख रुपयाचा आम्ही मुद्देमाल त्या सदर आरोपी बिस्मिल्ला बेग यासिन बेग याच्याकडून याच्या राहत्या घरातून जप्त केला. तेथेच दुसरा एक आरोपी आहे. दुसरा आरोपी जाकीर खान रहमत खान हा सभानगर पोलीस स्टेशन नागपूर गेट हद्दीतला आहे. ह्याला बिस्मिल्ला बेग हा मुख्य आरोपी आहे. तो ओडिसा येथे माल पाठवण्याकरता रक्कम देऊन पाठवलेला आहे असे तो कळविला. जसे काल तो माल घेऊन आला तशीच माहिती आम्हाला गोपनीय सूत्राद्वारे आम्ही माहिती काढली. त्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी रेड केली असता ही सदरची कारवाई 39.48 ग्राम आणि एकूण 4 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही पंचासमक्ष जप्त केला. योग्य तो पंचनामा केला आणि गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा सध्या API हिवाळे हे करत आहेत आणि पुढील योग्य तो तपास होईल आणि या दुसऱ्या आरोपीला सुद्धा आम्ही अटक केलेली आहे. बडनेरा पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
नागपूर शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्याकरिता कळमना पोलिसांनी धडक कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या घराची झडती घेतली असता राजस्थानातून खरेदी करण्यात आलेली एक तलवार आणि 2 धारदार चाकू जप्त करण्यात आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नागपूरच्या कळमना परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तपास पथकातील कर्मचारी आरोपींची पडताळणी करत असताना गुप्त बातमीदारांमार्फत महत्वाची माहिती मिळाली आहे. माहितीनुसार आरोपी इरफान उर्फ कुणाल बंजारे याच्या घरी तलवार आणि चाकू लपवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीच्या घरी झडती घेतली. झडती दरम्यान एक धारदार तलवार आणि 2 धारदार चाकू जप्त करण्यात आले. पोलीस तपासात ही तलवार राजस्थानातून खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात इरफान उर्फ कुणाल बंजारे आणि करण उर्फ शिवम शत्रुघ्न वर्मा या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची एकूण किंमत सुमारे 6,600 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कळमना पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलीस स्टेशन कळमना हद्दीतील परिसर बघता इथे मजूर वर्ग जास्त आहे आणि बॉडी ऑफेन्सेस सुद्धा बरेच होतात या ठिकाणी. त्यामुळे आमचं पथक नेहमी पेट्रोलिंग दरम्यान आरोपितांची घरझडती घेत असते. मागील 4-5 दिवसात आम्ही एकूण 4 भारतीय हत्यार कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. त्याचप्रमाणे सदरची कारवाई केलेली आहे. यांनी खाटूश्याम येथून सदरचे शस्त्र आणल्याचे निष्पन्न झालेले आहे राजस्थान येथून. हे जवळ शस्त्र बाळगतात आणि एखाद्या वेळी थोडासा जरी भांडण झालं तर हे लगेच घरातून शस्त्र काढतात. अशा प्रकारे त्यामुळे यांची घरझडती घेऊन अशा प्रकारे कारवाई करणे आवश्यक आहे. गुप्त माहितीच्या आधारे कळमना पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना मोठा इशारा मिळाला आहे. 2 आरोपींना अटक करून तलवार आणि धारदार चाकू जप्त करण्यात आले असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. नागपूरमध्ये एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. जमीन व्यवहाराच्या कामासाठी बोलावलेल्या एका विवाहित महिलेला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर या घटनेचे चित्रीकरण करून लाखो रुपयांची खंडणी उकडत धर्मांतरांसाठी दबाव टाकल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे. उपराजधानी नागपूरमध्ये विवाहित महिलेवर अत्याचार करून धर्मांतरांसाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेने नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे. तक्रारीनुसार जमीन व्यवहाराच्या कामाकरिता महिलेला नागपूर वर्धा मार्गावरील इम्पेरियल ग्रीन हॉटेलमध्ये बोलावण्यात आले होते. तिथे तिला गुंगीचे औषध पाजून आरोपी अय्याज मदार याने अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याच घटनेचे चित्रीकरण करण्यात आले आणि त्याच्या आधारे महिलेला धमकावून 3 लाख रुपयांची खंडणी उकाडण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच आरोपी अय्याज मदार आणि अमीर शेख यांनी आळीपाळीने अत्याचार करत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सध्या पोलिसांकडून प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून पुढील चौकशी करण्यात येत आहे. यामध्ये जे आहे आमच्या पोलीस स्टेशन हद्दीमधील जे आहे जे हॉटेल आहे इम्पेरियल हॉटेल या ठिकाणी जे आहे विक्टीम आणि यामधील जो मुख्य आरोपी आहे अय्याज मदारे म्हणून यांचे जे आहेत शारीरिक संबंध जे आहेत या ठिकाणी 8 फेब्रुवारी 2025 रोजी जे आहेत ते झालेले आहेत. या घटनेमध्ये जे आहे जे फिर्यादीने नमूद केलेलं आहे त्यामध्ये तिने आमच्याकडे जे आहे एक काढलेला जो व्हिडिओ आहे त्या मुलासोबत आरोपीसोबत तो आमच्याकडे प्रेझेंट केलेला आहे. त्याच्यानुसार जे मी सांगितलं आपल्याला की ब्लॅक मॅजिक ॲक्टचे आपण सेक्शन त्यामध्ये लावलेलं आहे. त्यानंतर जे आहे विक्टीमचं असं म्हणणं आहे की तिला जे आहे एक MP म्हणजे मध्य प्रदेश राज्यातील एका ठिकाणी जे आहेत तो मुलगा जो आहे तो घेऊन गेला होता. ते सोबत गेलेले होते आणि त्या ठिकाणी जे आहे तिचं जे आहे कन्व्हर्जन जे आहे केलं असल्याची जे आहे विक्टीम बोलते आहे आणि त्यानंतर निकाह लावल्याचं नाही का निकाह लावल्याचं जे आहे ती त्या ठिकाणी जे आहे ते बोलते आहे. यामधला जो मुख्य आरोपी आणि जे पीडित आहे हे दोघेही एकमेकाशी परिचित आहेत. म्हणजे त्यांच्या बऱ्याच वर्षापासून जो आहे ते एकमेकाला परिचित आहेत. यामुळे
सर, यामध्ये अत्याचार करण्यात आला होता, त्याच व्हिडिओच्या आधारावर तिला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं आणि नंतर धर्मांतरण करण्यात आलं असं सांगण्यात आलं. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार जे आहे हे कथन केलेलं आहे. यामध्ये जे आहे आपण मुख्य आरोपी अय्याज मदारे राहणार कळमेश्वर याला आपण अरेस्ट केलेला आहे. त्याचबरोबर जे आहे त्याला सहकार्य करणारा त्याचा मित्र यालासुद्धा अमीन शेख नावाचा यालासुद्धा आपण या ठिकाणी जे आहे अरेस्ट केलेलं आहे. आणि आपल्या याच्यामध्ये जे आहे जे फिर्यादीचं म्हणणं आहे, जे पीडितेचं म्हणणं आहे, त्या अनुषंगाने जे आहे आपण सखोल तपास जो आहे तो वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहे. सर, किती आरोपी आहे नेमके? यामध्ये जे आहे 3 आरोपी जे आहेत दिसत आहे. त्याच्यातले आपण 2 आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि एक टीम जी आहे आपण रवाना केलेली आहे 3ऱ्या आरोपीला पकडण्यासाठी. नागपूरमध्ये समोर आलेल्या या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पीडित महिलेने केलेले आरोप अत्यंत गंभीर असून पोलिसांकडनं या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तपासातून नेमके काय सत्य समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर शहरात चोरी आणि घरफोडीच्या घटनांनी नागरिकांची चिंता वाढलेली असतानाच यशोधरानगर पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत सराईत चोरट्यांचा टोळीचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले 6 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहेत. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूर शहरातील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष पथक तयार करून संशयित आरोपींना ताब्यात घेतलेत. तपासादरम्यान आरोपींकडनं विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या चोरी आणि वाहन चोरीच्या एकूण 6 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. यामध्ये यशोधरानगर, राणा प्रतापनगर, अंबाझरी, लकडगंज, 5 पावली आणि ग्रामीण भागातील गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडनं चोरीच्या अनेक दुचाकी वाहने, सोन्याचे दागिने, अंगठ्या, लॉकेट, कानातील दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे शहरात सक्रिय असलेल्या चोरीची साखळी गुन्ह्यांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोपींकडनं आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. नागपूर पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडनं स्वागत करण्यात येत असून गुन्हेगारांविरोधील मोहिमेला आणखी बळ मिळाले आहे. पोलीस स्टेशन यशोधरानगर येथे अपराध क्रमांक 76/2026 कलम 305 BNS प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आमची PSI नागे आणि ते PSI नागे व त्याची टीम, पोलीस अहवाल राहुल बेंद्रे, मनीष झरकर, संदीप वानखेडे, सितेश चौरसिया, भूषण येरावर, प्रवीण जाधव, प्रवीण बावनकर हे जे आहेत पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की पोलीस स्टेशन यशोधरानगर येथील 76/2026च्या गुन्हा हा यशोधरा हद्दीत राहणारे शेख मोइनुद्दीन उर्फ रहीम शेख, वय 23 वर्ष, वनदेवी नगर व त्याचा साथीदार मोहम्मद कैफ असमुद्दीन अन्सारी यांनी केला आहे आणि व त्याच्या इतर 2 साथीदारांनी मिळून ते केलं आहे अशी माहिती मिळाली. त्यांनी सदरच्या पथकाने तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन विश्वासाने चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबूल केले आणि गुन्ह्यामधील चोरलेला मुद्देमाल हा दिला. त्याच्यासोबतच पोलीस स्टेशन यशोधरानगरचा 295/2026 अपराध क्रमांक 371/2026 आणि अपराध क्रमांक 339/2026 कलम 303(2) प्रमाणे जे दाखल होते या 4ही गुन्ह्याचा मुद्देमाल त्यांनी दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त पोलीस स्टेशन राणा प्रतापनगर, अंबाझरी, लकडगंज, रामटेक इथल्यासुद्धा त्यांनी घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यामधला मुद्देमाल रिकवर केलेला आहे. तसेच पोलीस स्टेशन 5 पावली येथे काही दिवसापूर्वी स्काय बारमध्ये एका पाणी कामगारास चाकूने मारून जखमी केले होते. तर तो गुन्हा पण सदर आरोपीतानेच केला आहे, ते पण आम्ही निष्पन्न केला असून ते 5 पावलीचे कलम 302 अपराध क्रमांक 302/26 कलम 118(1) मधील आरोपी सुद्धा याच्यामधले नरेंद्र उर्फ बाली, चिंतामण बोकडे, निलेश मुरलीधर बावणे यालासुद्धा आम्ही ताब्यात गेले आणि यांच्याकडून एकूण आम्ही 5-6 वाहनं आणि 5,98,000चा सोने चांदीचा नगदी मुद्देमाल जप्त केला आहे. या सदरच्या गुन्ह्यामध्ये आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर मालाच्या बाबत आम्ही पोलीस स्टेशन नागपूर शहर आणि ग्रामीण भागात अधिक तपास करीत असून जे काही सोन्याचा मुद्देमाल आहे यांचे जे काही हे निघतील रिसिव्हर निघतील त्याप्रमाणे आम्ही
याच्यामध्ये अधिक चौकशी गुन्हा दाखल करीत आहोत. सदरची कामगिरी ही माननीय उपायुक्त नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओवळ व आमच्या मार्गदर्शनाखाली वैभव नागे, पोलीस हवालदार राहुल बोंद्रे, पोलीस अंमलदार मनीष झरकर, संदीप वानखेडे, क्षितेश चौरसिया, भूषण येरावर, प्रवीण जाधव, प्रवीण बावनकर या सर्वांनी केले आहेत. नागपूर पोलिसांच्या सतर्क तपासामुळे सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश झाला असून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूर शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मेडिकल चौक परिसरात एका फूड डिलिव्हरी बॉयला चाकूचा धाक दाखवत 3 अज्ञात भामट्यांनी लुटल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित डिलिव्हरी बॉय हा आपला ऑर्डर पूर्ण करून रात्री उशिरा घरी परतत होता. त्याच वेळी राजा बक्षा हनुमान मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या 3 युवकांनी त्याचा पाठलाग केला. काही अंतरावर त्याला अडवत आरोपींनी चाकूचा धाक दाखवला आणि त्याच्याकडील मोबाईल फोन तसेच सुमारे 3000 रुपये रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतली. लुटमार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झालेत. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये संशयित युवकांच्या हालचाली स्पष्टपणे दिसून येत आहेत. घटनेनंतर पीडित तरुणाने इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान या घटनेमुळे रात्रीच्या वेळी काम करणारे डिलिव्हरी बॉयज, कॅब चालक आणि इतर कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शहरातील प्रमुख चौकात अशा प्रकारच्या घटना घडत असताना रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त नेमकी किती प्रभावी आहे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणात पुढील कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर शहरातील लकडंगस पोलिसांनी जबरी चोरीच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा अवघ्या 6 तासात छडा लावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या प्रकरणात 3 सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे. पाहूया याबाबत विशेष रिपोर्ट. 13 जूनच्या रात्री कुलदीप किशन सिंग ठाकूर हे धरमपेठ येथे जाण्यासाठी मॅक्सी रिक्षामध्ये बसले होते. यावेळी 3 आरोपींनी संगनमत करून त्यांना मालधक्का रोड परिसरातील इतवारी रेल्वे पटरीजवळ नेले. तेथे आरोपींनी फिर्यादीला लाकडी दांड्याने मारहाण करत भयभीत केले आणि त्यांचा मोबाईल फोन तसेच रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतली. या प्रकरणी लकडंगस पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील माहिती, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केलाय. अवघ्या 6 तासांच्या आत पोलिसांनी आरोपींची ओळख पटवत त्यांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख वसीम शेख हाशिम, निलेश संतोष मंढोळे आणि शेख वसीम उर्फ अकम मोहम्मद रफिक यांचा समावेश आहे. सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला मोबाईल फोन, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेला सुमारे 1 लाख रुपये किमतीचा इलेक्ट्रिक ऑटो जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे गुन्ह्यातील 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे लकडंगस पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी तपास कार्यपद्धतीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. पोलीस ठाणे लकडगंज या ठिकाणी फिर्यादी दिनांक 13 जून 2026 रोजी पोलीस स्टेशनला आले. फिर्यादीचं नाव आहे कुलदीप किशन सिंग ठाकूर, वय 24 वर्ष, धरमपेठ या ठिकाणी राहणारे आहेत. हे इतवारी या ठिकाणी आले असता इतवारी भागात यांनी एक ई रिक्षा केलेला आहे. इतवारी रेल्वे पटरी या भागात असताना त्यांना 3 अनोळखी व्यक्तींनी आपल्या रिक्षामध्ये घेऊन गेले आणि रिक्षामध्ये घेऊन जाऊन एका गल्लीमध्ये त्यांना पैशाची मागणी केली व त्यांचा मोबाईलसुद्धा हिसकावून घेतला. त्यानंतर त्यांनी त्याला लाकडी दांड्याने मारहाण केली अशी रिपोर्ट पोलीस स्टेशनला कुलदीप सिंग यांनी दिली. त्यावर त्वरित DB पथक व वरिष्ठांना माहिती देण्यात आली. घटनाच ठिकाणी जाऊन पाहणी केली असता ती मोडस जी आहे ती आणि जुळते मिळते आरोपी यावर
DB पथकाने चांगली कामगिरी केली आणि जे 3 अनोळखी इसम होते त्या तिघांचाही शोध घेतला. त्यामध्ये शेख वसीम शेख हासिम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, जो यशोधरानगर येथील आहे. त्यानंतर दुसरा आरोपी निलेश मेंढोळे हा शांतीनगर पोलीस स्टेशनमधील आरोपी आहे. शेख वसीम उर्फ अक्रम मोहम्मद रफीक वय 38 वर्ष, टिमकी तहसील पोलीस स्टेशन असे 3ही आरोपी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन जे आहेत त्यांना पोलीस ठाणे लकडगंज यांनी अटक केलेली आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. यामध्ये त्यांनी गुन्ह्यात वापरलेला ई-रिक्षा किंमत 1 लाख रुपये, तसेच जे पैसे हिसकावलेले होते ते आणि मोबाईल अशा वस्तू संपूर्ण 100% मुद्देमाल गुन्ह्यामध्ये रिकव्हर करण्यात आलेला आहे. जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्याच्या अवघ्या 6 तासात छडा लावत 3 आरोपींना जेरबंद करणे आणि गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करणे ही लकडगंज पोलिसांची मोठी कामगिरी मानली जात आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला असून नागरिकांनीही पोलिसांच्या या तत्परतेचे स्वागत केले आहे. नागपूर शहरातील वाहन चोरीच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी सीताबर्डी पोलिसांनी प्रभावी कारवाई करत 3 चोरीच्या दुचाकींचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेल्या या दुचाकी त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वाहन चोरांमध्ये खळबळ उडाली आहे. नागपूर शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सीताबर्डी पोलिसांनी विशेष मोहीम राबवत महत्वपूर्ण यश संपादन केलं आहे. गेल्या काही दिवसात परिसरात वाहन चोरीच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा गंभीरपणे तपास सुरू केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. तसेच गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपींकडून विविध गुन्ह्यातील 3 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. या दुचाकींची अंदाजे किंमत 2 लाख रुपयांहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा ताबा त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आलाय. या कारवाईमुळे वाहन चोरीच्या अनेक प्रकरणांचा उलगडा होण्यास मदत झाली असून पुढील तपास सुरू आहे. सीताबर्डी पोलीस स्टेशन ची जी हद्द आहे ही बाजार एरिया मार्केट आहे आणि मार्केटमध्ये वेगवेगळे जे पब्लिक येते ही वाहन पार्किंग करून खरेदी करता इतरत्र जात असते. या संधीचा फायदा घेऊन काही चोरांनी, त्यामध्ये काही नवीन आहेत, काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, यांनी ह्या गाड्या वाहन चोरून नेलेले होते आणि बर्डी एरियामध्ये वाहन चोरीचे बरेचसे प्रकार वाढ झाल्यामुळे त्याची गोपनीय माहिती घेऊन व्हेकल चोरी पथक आणि तपास पथक यांनी गोपनीय माहिती घेऊन सदरचे गुन्हे हे निष्पन्न केलेले आहेत. 3 वेगवेगळ्या मोटरसायकली ज्या आपण जप्त केलेल्या आहेत त्या गुन्ह्यामध्ये रिकव्हर केलेले आहेत. त्याची एकूण किंमत 1,70,000 रुपये आहे. सीताबर्डी पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे. सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या तपासामुळे चोरीच्या दुचाकी मूळ मालकांना परत मिळाल्या आहेत. नागपूर पोलिसांची ही कारवाई सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रामटेकमध्ये आता गुन्हेगारांकरिता लपणे अधिक कठीण झाले आहे, कारण पोलिसांची नजर आता थेट आकाशातून ठेवली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत रामटेक पोलिसांनी शहरात ड्रोन पेट्रोलिंगची धडक मोहीम सुरू केली असून या उपक्रमांमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास मोठी मदत होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे तसेच संवेदनशील भागांवर ड्रोनद्वारे बारकाईने नजर ठेवली जात आहे. अत्याधुनिक कॅमेऱ्यांनी सज्ज असलेले ड्रोन शहराच्या विविध भागांमध्ये गस्त घालत असून संशयास्पद हालचालींवर तात्काळ लक्ष ठेवले जात आहे. ड्रोन पेट्रोलिंगमुळे पोलिसांना रिअल टाइम माहिती मिळत असून संशयित व्यक्ती किंवा हालचालींची ओळख अधिक वेगाने करता येत आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांची धास्ती निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होत आहे. विशेष म्हणजे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवरही ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करत पोलिसांनी कडक संदेश दिला आहे की वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. यासोबतच पोलिसांकडून नागरिकांमध्ये सुरक्षा आणि कायद्याबाबत जनजागृती केली जात आहे.
संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या, नियमांचे पालन करा आणि शहर सुरक्षित ठेवण्याकरिता सहकार्य करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहेत. रामटेकमध्ये सुरू करण्यात आलेले ड्रोन पेट्रोलिंग हे स्मार्ट पोलिसिंगचा नवा चेहरा ठरत असून तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरक्षित आणि गुन्हेमुक्त शहर घडवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. वाशिम जिल्ह्यात मान्सूनला होत असलेल्या विलंबानामुळे पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वाढत्या तापमानामुळे अनेक विहिरी, बोरवेल आणि लहान जलस्रोतांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घटली असून अनेक जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने पाणी टंचाई निवारण उपाययोजना सुरू केल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने पाणी टंचाईची तीव्रता वाढत आहे. मागील 2 महिन्यांपासून वाढलेल्या तापमानाचा परिणाम जिल्ह्यातील जलस्रोतांवर दिसून येत आहे. अनेक विहिरी, बोरवेल आणि लहान पाणी स्त्रोतांची पाणी पातळी घटली असून काही ठिकाणी जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत. यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या परिस्थितीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई निवारणासाठी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील 260 गावांमध्ये तब्बल 255 पाणी टंचाई निवारण उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पाणी पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता 125 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तसेच 4 गावांमध्ये टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. वाशिम तालुक्यातील जांभरुण आणि परांडे परिसरातील शेतकऱ्यांच्या 2 विहिरी देखील प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. मात्र मान्सून आणखी लांबल्यास खरीप हंगामातील पिकांकरिता सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून सर्वांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर बनत चालली आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी पावसाला आणखी विलंब झाल्यास पिण्याच्या पाण्यासोबतच खरीप हंगामालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. कारंजा अमरावती महामार्गावर एक भीषण अपघात घडला असून मद्यधुंद चालकाच्या बेजबाबदारपणामुळे 2 चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या जोरदार धडकेत एक गाडी तब्बल 3 ते 4 वेळा पलटी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीच्या दिशेने येणाऱ्या एका 4 चाकी वाहनाचा चालक मद्याच्या नशेत वाहन चालवत होता. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार हा चालक रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांना वारंवार कट मारत भरधाव वेगाने प्रवास करीत होता. काही अंतरानंतर बडेगाव ते खेरडा दरम्यान त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या 4 चाकी वाहनाला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की एका वाहनाने रस्त्यावरच 3 ते 4 पलट्या मारल्यात. या अपघातानंतर घटनास्थळी काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झालेत. दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली आणि ती कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जमा केली आहे. या अपघातात दोन्ही वाहनावरील सर्व प्रवासी सुदैवाने सुरक्षित बचावले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मद्यधुन अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकांच्या बेजबाबदारपणामुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर संबंधित चालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे. सध्या कारंजा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अपघातामागील सर्व बाबींची चौकशी सुरू आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा.
युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सध्याचे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.